नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे जयाज रेसिपीज मजेत खामध्ये। आज करणार आहोत मटणाची भाजी। मी अर्धा किलो मटण घेतलं आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं। त्यामध्ये 2 चमचे मीठ, 1 चमचे हळद टाकली। मी मॅरिनेशनला मसाला वापरत नाही, कारण की मी सूप काढते माझ्या लहान मुलांसाठी। तुम्ही वाटल्यास मसाला वापरू शकतात। त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून टाका। लिंबू पिळल्याने मॅरिनेशनची टेस्ट छान होते आणि मटणाचा वास देखील येत नाही। मॅरिनेशन झाकून बाजूला ठेवून द्या। त्यानंतर कुकर घेतला, कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकलं। एका साईडला पातेल्यात गरम पाणी करत ठेवले भाजीसाठी। तेल तापल्यावर मॅरिनेशन केलेले मटण टाका। तेलात छान परतून घ्यायचे हे मटण। माझ्या रेसिपीज आवडल्यास मला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। मला तुमच्या सपोर्टची गरज आहे। कुकरचं झाकण 5 मिनिटं ठेवून अलगद ठेवून पुन्हा एकदा मटण हलवून घेतलंय चमच्याने। मटणाला पाणी सुटले बघा। पुन्हा 5 मिनिट झाकण ठेवून द्या। अलगद ठेवावे, झाकण लावू नये। तेलात मटण परतल्याने छान शिजते। माझं चॅनल आवडल्यास मला सबस्क्राइब करा। माझ्या रेसिपीज आवडल्या ट्राय करा। मी न्यू असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे। पुन्हा झाकण काढून मटण अलगद परतून घ्या। त्यामध्ये गरम पाणी टाका। कुकरचे झाकण लावून 4 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत। 4 शिट्ट्यांमध्ये छान मटण शिजून जाते। आता आपण भाजीची तयारी करू। कढई घ्या। कढईमध्ये 3 चमचे तेल टाका। तेल गरम झाल्यावर कांदा, लसूण, खोबरे, आले यांचं वाटण करून ठेवलंय कोथिंबीर टाकून। ते टाकून अलगद परतत राहा। कुकरच्या 4 शिट्ट्या पण होत आहेत। वाटणामध्ये 2 कांदे, अर्धा इंच आलं, 10-12 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, खोबरे आणि धने यांचं एकत्रित वाटण केलं। मी टोमॅटो वापरत नाही मटणाच्या भाजीला। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही टोमॅटो पण टाकू शकता। वाटण परतल्यानंतर त्यामध्ये लाल मिरची पावडर, थोडे धनेपूड, आवडीनुसार काळा मसाला, सर्व मसाले कमी गॅसवर परतत राहा। मसाले अलगद हाताने परतावे। कढईला चिकटण्याची शक्यता असते। मटण पण शिजले आहे बघा।
आता त्यातील पीस मी वाटणात टाकून परतून घेते. वाटण कमी गॅसवरच परतावे. मटण शिजले आहे की बघू. छानपैकी शिजले आहे. 4 शिट्ट्यांमध्ये आपण तेलात परतल्याने मटण लवकर शिजते. सगळे पीस टाकून वाटणात चांगल्या प्रकारे परतून घ्या. माझ्या रेसिपीमध्ये काही त्रुटी असल्यास मला नक्की कमेंट करा. आवडल्या तरीही कमेंट करा, नाही आवडले तरीही कमी करा. त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न करेन मी नक्कीच. पीस परतल्यानंतर त्यामध्ये उरलेले सूप टाकून द्या मटणाचे. छानपैकी हलवून घ्या. मीडियम फ्लेमवर भाजीला छानपैकी उकळी आणून घ्या. आपल्या गरजेनुसार, घरातल्या मेंबरनुसार पाणी टाकावे. बघा किती छान कट आलाय भाजीला. कमी साहित्यात कमी वेळेत बनणारी भाजी. कमी गॅसवर भाजी उकळू दिल्याने भाजीला छान कट येतो. दिसायला छान असले की आपण 4 भाकरी जास्तच खातो. म्हणतात ना, पोटाने खाल्ल्यापेक्षा डोळ्याने खावे प्रथम. बघा किती छान दिसते भाजी. आता एकीकडे मी ताट तयार करून घेते. सगळ्यांना भुका लागल्या आहेत. संडे म्हटले की मटण प्रत्येक घरचा बेत असतो, म्हणून मी ही रेसिपी अपलोड करते आहे. ही संडेची रेसिपी आहे. मी आज मंडेला अपलोड करते. पंधरा मिनिटं लागतात भाजी उकळून घ्यायला. तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. माझी रेसिपी आवडल्यास मला सबस्क्राईब जरूर करा. भाजी छानपैकी उकळल्यावर थोडी कसुरी मेथी घ्या. हातावर चुरगळून भाजीमध्ये टाका. कसुरी मेथीने छान फ्लेवर येतो, वास देखील छान येतो. एक चमचा मटन मसाला भाजी उकळल्यानंतर टाका. त्याच्याने छान सुगंध राहतो मसाला. भाजी छान सुगंधित होते. भाजीची टेस्ट पण छान लागते. बघा किती छान तरंग आली भाजीला आपल्या.
ही भाजी आपण भाताबरोबर सर्व करू शकतो, पोळीबरोबर सर्व करू शकतो, भाकरीबरोबर देखील खाऊ शकतो. चला सर्व करून घेऊया. घरातल्या सगळ्यांना भूक लागली आहे. आमच्या घरात इंद्रायणी भाताबरोबर हा रस्सा खूप आवडतो. कांदा, लिंबू कापून पापड भाजून भाजी सर्व करा. चला मंडळी, जेवण करून घेऊया. थँक्स फॉर वॉचिंग.